राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2026 अंदाजित कट ऑफ पहिल्या उत्तर तालिकेनंतर एवढाच कट ऑफ अपेक्षित आहे मित्रांनो. एवढे मार्क्स असतील तर लगेच तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला लागायचं आहे. चला पाहूया संपूर्ण डिटेल्स आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा हा एक्सपेक्टेड कट ऑफ. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. राज्यसेवाची जी जाहिरात आली होती मित्रांनो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब साठी संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 ची जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये राज्यसेवेची 79 पदे होती आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा याची 8 पदे होती. अशी एकूण मिळून 87 पदे याच्यासाठी ही जाहिरात आली होती. मात्र महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेमध्ये परत एक शुद्धीपत्रक आलं आणि ह्या 8च्या 7 जागा झाल्या आणि टोटल 86 जागांसाठी ही जाहिरात आली. ठीक आहे. आणि त्यासाठी 31 मे 2026 ला ही परीक्षा घेतली गेली. त्याच्यामध्ये राज्यसेवेसाठी असणाऱ्या 79 जागा आहेत. त्या 79 जागांचं सुद्धा डिवायडेशन म्हणजे प्रत्येक कास्ट वाईज कसं आहे हे आपण जरा एकदा पाहून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. ठीक आहे. ओपन प्रवर्गातील जवळपास 31 ते 33 अशा जागा आहेत. ओबीसी साठी 14 ते 16 च्या आसपास जागा आहेत. ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक दुर्बल घटक याच्यासाठी 7 ते 8 जागा आहेत. एससी म्हणजेच अनुसूचित जाती 10 ते 11 याच्या दरम्यान जागा आहेत आणि एसटी साठी तुम्हाला 6 ते 7 जागा आहेत. आता राज्यसेवेच्या इतर संवर्गातील जागा वाढतील किंवा काय होईल हा नंतरचा भाग आहे. पण या जागांसाठी व्हीजेएनटी वगैरे आहे 5-6 जागा आहेत. मग या जागेसाठी जो अपेक्षित कट ऑफ आहे तो आता आपण पाहणार आहोत. या जागेच्या अंदाजानुसारच आपण हा अपेक्षित कट ऑफ डिस्कस करतोय. ठीक आहे. ओपन खुल्यासाठी 100 ते 104 98 पर्यंत सांगतायत. 98 वाल्यांनी सुद्धा तयारी करायला काही हरकत नाहीये आणि फिमेलसाठी 98 ते 100च्या आसपास लागेल. ओबीसी 100 ते 104 सेम 98 ते 100 फिमेलसाठी सेम. ईडब्ल्यूएस 94 ते 98च्या दरम्यान लागेल आणि महिलांसाठी 92 ते 94च्या आसपास लागेल. एससी कॅटेगरीसाठी 96 ते 100च्या आसपास लागेल आणि महिलांसाठी 94 ते 96च्या आसपास लागेल. एसटी मध्ये 94 ते 98च्या दरम्यान लागेल. महिलांसाठी 92 ते 94च्या दरम्यान असेल. आता हा एक्सपेक्टेड किंवा अपेक्षित आहे. याच्यामध्ये ज्यांचा ओपनला 98 स्कोर आहे, मी 100 इथं सांगितलेलं आहे पण 98, 96 आहेत त्यांनी सुद्धा करायला हरकत नाही. कारण जर समजा सेकंड आन्सर कीनं एका दुसरा प्रश्न कमी जास्त झाला, चुकला तर ते मेरिट खाली येऊ शकतं आणि 98ला आत्ता सुद्धा चान्स आहेत, होप्स आहेत. त्यामुळं 98, 96 वरती जे आहेत, काठावर जे आहेत त्यांनी सुद्धा अडचण नाही मेन्स चालू करायला. ठीक आहे. मी इथं देताना तुम्हाला हे परफेक्शन दिलेलं आहे की हे जर असेल तर बिंदास चालू करायला काहीच अडचण नाही. मात्र जर 98, 96 वरती आहे, काठावरती आहे तरी सुद्धा तुम्ही मेन्सची तयारी करू शकता अगदी चांगल्या पद्धतीनं. जागा कमी असल्यामुळं मेरिट सुद्धा हे हाय लागणार आहे. पेपरची काठीण्य पातळी खूप होती माहिती आहे. मिडियम टू हार्ड लेवल आहे तरी सुद्धा हे अपेक्षित कट ऑफ जे आहेत हे जागेच्या नुसार आहेत. त्यामुळं थोडंसं जर तुम्हाला काही वाटलं तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.